तर स्वागत आहे मंडळी पुन्हा तुमचं एकदा आपल्या नवीन व अशा माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंगमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ एडिट झालाय तो आपण आपल्या अलाइट मशीनवरती केलाय, कॅपकटवरती न करताना। याचं मेन रिझन म्हणजे मित्रांनो, आपण भरपूर दिवस झाले आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ बनवले तेवढे आपल्या कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरतीच बनवले। तर मित्रांनो, इथून पुढे आपल्या चॅनलवरती अलाइट मशीनवर सुद्धा व्हिडिओ एडिटिंग होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही आजचा जो प्रिव्ह्यू होणार आहे तो सिंपली इथं बघून घ्या। अभी मजा आएगा ना भिड़ो। I never knew you were the someone waiting for me. Once more, once more, once more. Music. I never knew you were the someone waiting for me. कसा वाटला मित्रांनो तुम्हाला प्रिव्ह्यू? कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करून द्या आणि त्यासमोरील बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑलवर सेट करा। तर मित्रांनो, मी आजचं जे मटेरियल लागणार आहे म्हणजे शेक इफेक्ट, बिटमार्क, मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेक इफेक्ट व बिटमार्कची लिंक देतोय व टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक देतोय। टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही जे पण मटेरियल लागणार आहे फोटो ते तुम्ही तिथून डाउनलोड करायचे। अदरवाईज तुम्हाला जर कधी तुमचे स्वतःचे फोटो टाकायचे असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता। तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, सिंपली इथं आपलं अलाइट मशीन ॲप्लिकेशन ओपन करायचंय। अलाइट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर तुमच्या समोर काही अशा नेट ऑफ असलं तर अशा प्रकारचं इंटरफेस दिसल। त्याच्यानंतर इथं टेम्पलेटच्या ऑप्शनवरती जायचंय। इथं गेल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं अपलोड XML फाईल आहे, मी XML फाईलची लिंक देतोय कारण की आपल्याला डायरेक्ट इम्पोर्ट करता येत नाही, कारण की आपण सध्या मोबाईलवरतून व्हिडिओ एडिट करताय त्याच्यामुळं। तर मित्रांनो, XML फाईल डाउनलोड झाल्यानंतर इथं अलाइट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून टेम्पलेटवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ऑप्शन दिसेल अपलोड XML फाईल। तर सिंपली अपलोडवरती क्लिक करायचं आहे। अपलोडवरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्ही जर कधी आपली डाउनलोड करेल असेल XML फाईल तर बघू शकता आपल्या XML फाईलचं लिंकचं नाव जे बिटमार्कचं लिंक संदीप खंबाटे अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करायचे। त्याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे आपली XML फाईल आहे ती अशा प्रकारे इथं इम्पोर्ट होऊन जाईल। ठीक आहे, बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे जे ते आपले बिटमार्क येणार आहे। त्याच्यानंतर सिंपली टेम्पलेट व अपलोडवरती जायचंय। इथे गेल्यानंतर तुम्हाला सिंपली अशा प्रकारे स्क्रोल करायचंय आणि आपली जी शेक इफेक्ट आहे शेक इफेक्ट सुद्धा इथे येऊन जाईल। ठीक आहे, तर तुम्ही डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ते सिंपली वरती दिसल। म्हणजे मी जे सध्या माझ्या मोबाईलमध्ये त्याचं लोकेशन जे ठेवलं होतं ते लोकेशन सापडत नाही। मित्रांनो, तुम्ही ते डाउनलोड झाल्यानंतर ती सिंपली तुमच्या इथं XML फाईल अपलोड करायच्या टायमाला इथं समोरील 1-2 नंबरला दिसून जाईल। ठीक आहे, तर सिंपली तुम्हाला तिच्यावरती क्लिक करून इम्पोर्ट करून घ्यायचंय। तर मित्रांनो, इम्पोर्ट करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता आपली जी बिटमार्क आहे सिंपली बिटमार्कला ओपन करायचंय। बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर अशा प्रकारे जे इंटरफेस दिसेल याची साईज आपण 2 बोटांना थोडी अशी छोटी करून घेऊया। तुम्हाला सिंपली गॅलरीमध्ये जायचं आहे। गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुमचे जे पण काही फोटो असणार आहे ते फोटो इथं आपण सर्वात पहिले आपण इथं फोटो अपलोड करून घेऊया। ठीक आहे मित्रांनो, मी तोपर्यंत सर्व जे आपले जे फोटो लागणार आहे ते फोटो इथं अपलोड करून घेतो, तोपर्यंत थोडा वेट करा। मित्रांनो, बघू शकता आपल्या जेवढ्या पण बीट्स येणार आहे सिंपली या बीट्सपर्यंत आपले फोटो जे आहे ते आपण अपलोड करून घेऊया। ठीक आहे, तुम्ही देखील सेम प्रोसेस करून आपले जेवढे पण बीट्स आहे तेवढ्या बीट्सला फोटो इथं अपलोड करून घ्यायचे। मित्रांनो, तुमच्या पद्धतीने बी तुम्ही कोणता फोटो कुठेही घेऊ शकता, असं काही अडचण नाही।
बरोबर मित्रांनो, आपली जी बीट आहे सिंपली त्या बीट त्याला जेवढी बीट्स आहे ना आपली त्या बीटपर्यंतच घ्यायचं आहे. त्याच्या समोरचा जो पार्ट येतो तो पार्ट सिंपली अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे. इथं तुम्हाला 3 नंबरला ऑप्शन दिसेल, तिच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याला कट करून टाकायचं. ठीक आहे. आता राहिला विषय आपली लास्टची बीट. सिंपली आपण तिथं देखील आपला फोटो अपलोड करून देऊया. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपले जे व्हिडिओला लागणारं मटेरियल आपण इथं 1 2 3 4 5 फोटो आहेत, ते 5 फोटो इथं अपलोड करून झाले. त्यानंतर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, तिच्यावरती क्लिक करून वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचे. ठीक आहे. असं मित्रांनो तुम्हाला आपले जेवढे पण फोटो आहे तेवढ्या फोटोजला करून घ्यायचं आहे. मी देखील करून घेतो. ठीक आहे. तर एवढं करून झाल्यानंतर सिंपल तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपलं जे पण काही शेक इफेक्ट असणार आहे ते शेक इफेक्ट बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपलं जे शेक इफेक्ट बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचं आपलं जे शेक इफेक्ट आहे ते असणार आहे. तर मित्रांनो सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, हे ज्या वरतीच्या ज्या 3 लाईन्स आहे सिंपली या लाईनला कॉपी करून घ्यायचे. अशा प्रकारे दाबून धरून अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर इथं या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लाईन्स करून घ्यायचे. ठीक आहे. कॉपी 3 लाईन्स करून झाल्यानंतर 1 नंबरचं जे इफेक्ट आहे सिंपली तिच्यावरती जायचं आहे. इफेक्टवरती जाऊन इथं कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो एवढं करून झाल्यानंतर सिंपली आपलं जे बीटमार्क आहे त्याला ओपन करायचे. बीटमार्क ओपन करून झाल्यानंतर आपली जी 1 नंबरची जी मोठी बीट आहे सिंपली तिच्यावरती क्लिक करून इफेक्ट इथं पेस्ट करायचं आहे. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. सिंपली आपल्याला स्टार्टिंगला यायचं. त्याच्यानंतर हे जे ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करून पेस्ट 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपले जे दिल, डोळ्याची व फुलाची इमोजी आहे ती अशा प्रकारे इथं दिसून जाईल. तर राहिला विषय मित्रांनो, आता हे जे बाकीचे फोटोज आहे त्याला देखील आपण सेम प्रोसेस करून आपलं जे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बॅक घेऊन आपलं जे शेक इफेक्ट आहे सिंपली ते देखील ओपन करायचं आहे. ते ओपन झाल्यानंतर सिंपली 2 नंबरची जी लेंथ आहे तिच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. कॉपी इफेक्ट करून झाल्यानंतर त्याच्यावरची जी व्हाईट लेंथ आहे सिंपली तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. कॉपी लेअर करून घेतल्यानंतर सिंपली आपलं जे बीटमार्क आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन करून झाल्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल करून आपल्या ज्या पुढच्या बीट्स आहेत सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक बीटला हे जे इफेक्ट आहे ते इफेक्ट पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. मी देखील पेस्ट करून घेतो. तुम्ही देखील मित्रांनो प्रत्येक बीटला इफेक्ट पेस्ट करायचे. ठीक आहे. तर मित्रांनो इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर आपली जी 2 नंबरची बीट येते सिंपली तिच्यावरती जायचं आहे. यायचं आहे. इथं हिच्यावरती आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे येऊन झाल्यानंतर इथं हे जे लास्टला 2 नंबरला वरती हे जे तुम्हाला ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे. ठीक आहे. पेस्ट लेअर ही लेअर इथं पेस्ट करून झाल्यानंतर तिला सिंपली इथं अशा प्रकारे खाली घेऊन यायचं. ठीक आहे. त्यानंतर ते समोरची जी बीट आहे सिंपली तुम्हाला सेम प्रोसेस करून ही जी व्हाईट लेंथ आहे ती प्रत्येक बीटला देऊन अप्लाय करायची. ठीक आहे. इथं थोडाफार हँगिंगचा प्रॉब्लेम येतो आहे. माझा जो मोबाईल आहे डिव्हाइस आहे ना तो थोडा हँग करतो आहे. त्याच्यासाठी थोडं ॲडजस्ट करा मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आजचा तुम्ही जो प्रिव्ह्यू बघितला होता सेम असा स्टेटस व्हिडिओ इथं क्रिएट झाला आहे. तर सिंपली काय करायचं आहे, आता ही जी ग्रुप 2ची जी लेंथ दिसते तुम्हाला सिंपली हिच्यावरती क्लिक करायचं आहे. हिला अशा प्रकारे समोर घेऊन जायचं आहे. नाहीतर सरळ सिंपल काय करायचं आहे, हिच्यावरती क्लिक करायचं आहे. लास्टला यायचं आहे आणि हे जे तुम्हाला 2 नंबरचं आयकन दिसन डाव्या साईडकडून सिंपली त्याच्यावरती क्लिक करून हिला लास्टपर्यंत घेऊन यायचं. ठीक आहे. जेणेकरून काय होईल आपले जे गाणं आहे ते गाणं प्रॉपरपणे दिसून जाईल. ठीक आहे. आपली जी 1 नंबरची बीट येते ना
सिम्पली इथून हिला समोर घेऊन टाकायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जो प्रिव्ह्यू बघितला होता तो आपण सेम त्याचा स्टेटस व्हिडिओ इथे क्रिएट केलेला आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व त्याच्यासोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. व त्याच्यासमोर जी बेल नोटिफिकेशन आहे तिला प्रेस करून ऑलवर सेट करा, जेणेकरून काय होईल आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग आल्या तर सिम्पली तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईन. तोपर्यंत बाय मंडळी, भेटू पुढच्याच अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.